डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित राहून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वामध्ये या ऐतिहासिक अशा नाशिक परिसरातील त्रिरश्मी बुद्ध लेणीवर आपण औरंगाबाद येथून धम्मसहलीचं एक दिवसीय धम्मसहलीचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आपण सर्वजण तथा दूर दूरवरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या एक दिवसीय धम्मसहलीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांची सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्म उपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात। मला वाटलं बा एक दिवसाची धम्मसहल आपण आयोजित करतो, एखाद दोन गाडी होईल म्हणून आम्ही स्टेटसला ठेवलं आणि छोटीशी एक पत्रिका काढली आणि ती व्हायरल झाली। विशेष म्हणजे आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती व्हायरल झाली, व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती व्हायरल झाली। व्हायरल होता होता बापा एवढी व्हायरल झाली की 12 गाड्या म्हणजे जवळपास 600 लोक 4-5-6 दिवसातच बुक झाले आणि पुन्हा रडू लागले, बाबा आम्हाला येऊ द्या। मी म्हटलं बा तुम्हाला येऊ द्या, कसं येऊ द्या? आता तुम्ही पाहिलं त्या सभागृहामध्ये विहारामध्ये बसायला जागा नव्हती, बिचारे काही बाहेरच थांबले। तर खरं तर ही परिवर्तनाची नांदी आहे आणि फक्त औरंगाबाद शहरातूनच लोक आलेले नाही आहेत। तर मी नाव घेता घेता 4-5 मिनिटं जातील तुमच्या गावाचे शहराचे। एवढ्या ठिकाणावरून तुम्ही एवढ्या मोठ्या उत्स्फूर्तपणे श्रद्धेनं आणि उत्साहाने एवढी लेणी एकतर चढून आलात बाबा। कोणी बेल्ट बांधून आलं, कोणी गुडघ्यावर हात टेकवत आलं। मी त्यांना थोडासा उत्साह वाढवण्यासाठी घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणत वरती आणलं पहा। आणि एवढ्या मोठ्या संख्येने खरंच आपण आलात उत्सुकतेनं। एकदा स्वतःच्यासाठी साधुकार दिला पाहिजे आणि ज्यांचा आपल्या बरोबर 12 गाड्यांमध्ये नंबर लागला